नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. खरं तर ही माहिती इतकी उपयुक्त आणि महत्त्वाची आहे, ती सर्व दूर पोहोचायला हवी आणि हे तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत तो पोहोचू दे. सबस्क्राईब केलात की तुमच्यापर्यंत पुढचा व्हिडिओ लगेच पोहोचेल. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजचा आपला विषय आहे हृदयाचं आरोग्य आणि त्यासाठी आपण बोलावलेलं आहे डॉक्टर, बरोबर आहे, तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे, डॉक्टर जगदीश हिरेमठ. सर्वांच्या वतीने मी अगदी सोपे प्रश्न विचारणार आहे, जास्तीत जास्त प्रश्न विचारणार आहे. सर, सुरू करूयात आपण. तुमचं खूप खूप स्वागत. आधी प्रॉपर डाएट, प्रॉपर स्लीप, मेडिटेशन किंवा रेस्ट अँड रिलॅक्सेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि फॅमिली रिलेशन्स जपणं, आणि फॅमिलीज नसतील तर मित्रमंडळींना जपणं, हा आपल्याला थोडक्यामध्ये हे निरोप देता येईल. हेल्थ मंत्र देता येईल. पण आमच्या त्या जिममध्ये येणाऱ्यांना आणि तिथे व्यायाम करताना घाबरणाऱ्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, मी बेसिकली एक्सरसाइज हा हेल्दी आहे, याच्यात काही डाऊटच नाही. त्याच्यामुळे तुमचे बरेच फायदे होतात. म्हणजे मसल, बोन्स हे चांगले होतात, किंवा रक्ताभिसरण चांगलं होतं, ब्लड प्रेशर लो राहतं, कोलेस्ट्रॉल कमी होतं, शुगर कमी होते, आणि स्ट्रेस मॅनेजमेंटला सुद्धा तुम्हाला फायदा होतो एक्सरसाइजमुळे. जे लोक गेम्स खेळणारे लोक वगैरे असतात त्यांना हरण्याची सवय असते, त्यामुळे अदर लाईफमध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट, कॉम्रेडरी असते. सो एक्सरसाइज बद्दल जितकं बोलावं तेवढं कमीच आहे. पाहिजे थोडक्यात. जिमचा एक्सरसाइज मी तर म्हणते, मसल इज द मशिनरी ऑफ द बॉडी, स्ट्रॉंगर इज द मशिनरी, बेटर इज द वर्क. आणि एरोबिक्सच्या एक्सरसाइजचे तर अगदी आपल्या हार्ट सर्जन किंवा हार्ट स्पेशालिस्ट नेहमीच रेकमेंड करतात. पण एरोबिक्सच्या याच्यामध्ये सुद्धा असं नाही की फक्त 10-15 मिनिट चाललं, किंवा कारण हे पुणेकरांच्या जरा एक वेगळ्या स्वतःच्या कल्पना असतात की आठवड्यातून एक दिवस योगा केला, किंवा कामावरची बाईक काढली, किंवा असं थोडासा एक अर्धा तास वॉक घेतलं. अर्धा तास वॉक इनफ आहे का? 150 मिनिटं जर म्हटलं आपण तर अर्धा तास वॉक, ब्रिस्क वॉक, जॉगिंग, सायकलिंग हे सगळं येतं त्यामध्ये. पण मग तो टार्गेट हार्ट रेट झोन वगैरे तो काय कन्सेप्ट आहे? असं की 220 मायनस एज करायचं. समजा एखादा 40 वय आहे तर 220 मायनस एज म्हणजे 180 त्याचं टार्गेट आहे. तर त्याचं जवळजवळ 80% तरी त्याचं एक्सरसाइजवरती गेलं पाहिजे हार्ट रेट. किती वेळ? आणि ते त्या सपोज 15 मिनिटं तुम्ही केलं तर मधला 1/3 तेवढाच राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही वॉर्मअप, तिकडे पीकवर पोचा आणि कूल डाऊन असा त्याचा पॅटर्न हवा. आणि ते आठवड्यातून 3 वेळा तरी करायला हवं. त्यामुळे सायंटिफिक एक्सरसाइज हा करायला हवा. आणि डाएटबद्दल पण आपण बोललेलो आहोत. अजून तुम्हाला काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? कारण आपल्याकडून काही राहिलं तर पुन्हा क्वेरीज येणार आहेत आणि पुन्हा आपल्याला त्यांना उत्तरं द्यायची आहेत. पण माझ्याकडून काही विचारायचं राहिलं असेल आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर. आणि अर्ली चेक्स, म्हणजे जेव्हा आपल्याला करायचं आहे त्यावेळेला आपण म्हटलं की 30ला करावं, 40, ते जरा स्टेटमेंट्स जरा वेगळी असली तरी चेकअप हे झालं पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट 30ला पहिला चेक झाला पाहिजे, नंतर 40ला झाला पाहिजे. त्यामध्ये शुगर, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, एक बेसिक ECG, या सगळ्या चेक्स व्हायला पाहिजे. आणि हल्ली CT एन्जिओग्राफी हे एक नवीन इन्व्हेस्टिगेशन टूल आलं आहे. तर एखादी व्यक्ती जेव्हा थोडीशी प्रोन आहे, बाबा त्याला डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, आत्ता हार्टचं काही नाही आहे, पण त्याला आपल्याला 100% खात्रीने माहिती करून घ्यायची की ब्लॉकेजेस आहेत किंवा नाही. तर मग एकदम एन्जिओग्राफी करणं शक्य नसतं, तरी नॉन इन्व्हेजिव्हली CT एन्जिओग्राफी केली तर त्यामध्ये परफेक्ट तुम्हाला माहिती मिळते. एवढं लेटेस्ट टेक्नॉलॉजी, एकदमच लेटेस्ट. 2 मिनिटात होते आणि टेस्ट. आणि तुमचे ते ब्लॉक्स बाहेरून कळतात आहे. मुख्य म्हणजे त्याची नेगेटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू ही 100% आहे. म्हणजे CT एन्जिओ म्हणाला ही काही नाही आहे तर यू आर सेफ फॉर ॲटलीस्ट नेक्स्ट 3-4 इयर्स तरी पण. आणि ते स्टेंटबद्दल विचारायचं राहिलं मला. ते स्टेंट कधी घालतात आणि किती घालतात एका वेळी? पुन्हा त्याला काहीतरी डायमंड स्टेंट्स वेगळे असतात वगैरे? नाही, असं नाही. सपोज एखादी हार्टची आर्टरी 75-80% बंद आहे तर ती मेडिसिननी वगैरे उघडत नाही, किंवा एन्जिओग्राफी झाल्यानंतर आपल्याला कळतं. तर मग ती आर्टरी अशी आपण बलूननी असं ओपन करतो आणि ती परत आतमध्ये कोलॅप्स होऊ नये म्हणून आतून स्टेनलेस स्टीलची स्टेंट बसवतो.
ती स्टेंट म्हणजे ती ओपन केलेली आर्टरी बाजूलाच राहावी, परत आतमध्ये येऊ नये म्हणून. तर मग ह्याला मेडिकेशन असतं, म्हणजे त्याला औषध लावलेलं असतं की तिथे बसलं की त्याच्यातून एक 60 दिवसपर्यंत एक मेडिसिन स्रवत राहतं तिथे, आणि मग परत रिऑकरन्स किंवा नवीन ब्लॉक तयार व्हायची शक्यता एकदम कमी होऊन जाते. आता जे मॉडर्न डे स्टेंट्स आहेत, तो एकदा बसवल्यानंतर ऑलमोस्ट तुम्हाला 95% गॅरंटी असते की तो आयुष्यभर चालेल. 5 स्टेंटला पहिल्या 5-6 महिन्यामध्ये परत त्रास होऊ शकतो. पण ते स्टेंट अशा वेळेला बसवल्या जातात किंवा ब्लॉक खूप तीव्र आहे, महत्त्वाच्या जागी आहे, महत्त्वाच्या आर्टरीमध्ये, एका वेळेला मग 3 पर्यंत स्टेंट अगदी आरामात बसवले जातात. त्याच्या पुढे जर किती गरज असते, म्हणजे किती स्टेंट बसवण्याची गरज असते? हो, एखाद्याला ब्लॉक होतात त्यावेळेला एकदम 3-4 ब्लॉक असू शकतात. मग ते सगळे एका वेळी आपल्याला काढू शकतो. आणि समजा जास्त लागणार असेल तर मग त्यावेळेला आम्ही म्हणतो की याचं बायपास ऑपरेशन करावं, एवढ्या फॉरेन बॉडीज आतमध्ये घालण्यापेक्षा. मग असं आपण सौम्य, मध्यम, तीव्र ब्लॉक्स सौम्य असतील तर औषध गोळ्या, डाएट, एक्सरसाइज, कंट्रोल कोलेस्ट्रॉल ह्यांनी तुम्ही वर्षानुवर्ष छान राहू शकता. मध्यम भार 1-2-3 ब्लॉक 80-90% मग अँजिओप्लास्टी करायला लागते. आणि जास्त ब्लॉक किंवा अँजिओप्लास्टी होणार नाही असं वाटलं, हार्ड फार ब्लॉक आहे, तर मग बायपास, असं ते डिव्हिजन असतं. पण मग बायपास करताना एकच तुम्ही बायपास घालता नाही, 5 साईज जेवढे ब्लॉक असतात. इनफॅक्ट जास्त ब्लॉक असेल तर बायपास सर्जरी बेटर. पण मग अँजिओग्राफी प्रिव्हेंटिव्ह मध्ये करून घ्यावी असं सजेस्ट करतो आपण. सीटी म्हणजे सीटी अँजिओग्राफी म्हणजे ही आता तुम्ही लेटेस्ट सांगितलं की नॉन इन्व्हेसिव्ह, डोक्याचं कसं स्कॅन होतो तसं हे नुसतं आतमध्ये त्या मशीनमध्ये बाहेर जाऊन 2 मिनिटांमध्ये तुमची टेस्ट होते. म्हणजे लवकर कळलं तर लवकरच आपल्याला. आणि असं असतं का की प्रत्येकाला, तर म्हणजे मी असं ऐकले बऱ्याच लोकांकडून की प्रत्येकाला ब्लॉक्स हे असतातच, ज्याला त्रास होतो त्याला हार्ट अटॅक येतो, असं काही नाही? तसं नाही. मग म्हणजे ज्यांना हार्ट डिसीज आहे त्यांना, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत की डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हाय कोलेस्ट्रॉल, मेंटल स्ट्रेस, त्या लोकांमध्ये ब्लॉक तयार व्हायची टेंडन्सी खूप जास्त असते. आणि ज्यांच्यामध्ये हे काही नाही त्यांची एकदम कमी पॉसिबिलिटी असते. त्यामुळे तुम्ही आत काही नाही आणि तुम्ही चांगली लाईफस्टाईल ठेवली, तुमचं शुगर चांगले, कोलेस्ट्रॉल चांगले, तर तुमचं ब्लॉक तयार व्हायची शक्यता एकदम कमी होऊन जाते. आणि जर झाले असतील तर ते डिझॉल्व होतात वगैरे, म्हणजे जर लाईफस्टाईल नाही होत, एकदा झाले की ते परमनंट झाले, की झालंय किंवा एंडोथेलियमचं म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतलं जर अस्तर आहे त्याचा स्तर सुधारतो का, की जर आपण मीठ कमी केलं साखर, आणि मग ते सुधारलं तरी जे ब्लॉक झालेले आहेत ते झालेलेच आहेत, त्याच्यामध्ये काही होत नाही. मगाशी म्हणलं आपण थोडे रिव्हर्सल 5% कमी तेवढं होऊ शकतं. म्हणजे हृदय विकाराचा प्रतिबंध कसा करायचा, त्याची ट्रीटमेंट काय आहे आणि कधीपासून डायग्नोसिस करायचं, ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आणि डॉक्टरांनी खरंच खूप बिझी शेड्यूलमधून, म्हणजे खरं तर ते आत्ताच जस्ट दिवसभराचं बिझी शेड्यूल संपून इथे आलेत, त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानूयात. आणि गरज लागली तर आम्ही तुम्हाला पुन्हा बोलावणार आहोत, कारण आपले प्रेक्षक इतके हुशार आहेत आणि त्यांना इतक्या या गोष्टींबद्दल ज्ञान करून घेण्याची जिज्ञासा आहे की त्यांच्या मनातले काय प्रश्न असतील ते आपल्याला समजत नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला पुन्हा बोलवू असं तुमच्याकडून आधी आश्वासन घेतो. आणि मग मला आवडेल आणि यायला नक्की. हो, डॉक्टरांना नेहमीच प्रबोधन करायला आवडतं. जेव्हा जेव्हा आम्ही बोलावतो तेव्हा ते अगदी तत्परतेने येतात आणि अगदी लेटेस्ट टेक्नॉलॉजी सांगतात. तर असे सहृदय डॉक्टर आहेत, त्यांचे आपण पुन्हा आभार मानूया. धन्यवाद डॉक्टर. थँक्यू. हा चॅनल तुम्ही नक्की शेअर करा, व्हिडिओ नक्की शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे. कारण 35 वर्षात प्रमाण वाढतंय, एवढं डॉक्टर प्रबोधन करतायत वेळोवेळी, तरी त्यांनी अक्षरशः हजारो लेक्चर्स दिली आहेत, हजारो लेख लिहिलेले आहेत, आर्टिकल्स लिहिलेले आहेत, तरी हे प्रमाण वाढतंय. डॉक्टरांच्याबद्दल आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे त्यांचं स्वतःचं सोशल लाईफ खूप समृद्ध आहे. ते सोशली खूप ॲक्टिव्ह आहेत, त्या बॅडमिंटन खेळतात, व्यायाम रेग्युलर करतात, लोकांना जे सांगतात ते स्वतः पाळतात. आणि गाण्याचा तुमचा एक ऑर्केस्ट्राचा पूर्वी प्रोग्राम होता, तो आता बंद झाला का? नाही, चालू आहे. अशा विविध मल्टीफॅसेटेड डॉक्टरांनी आपल्याला हे सांगितलंय. त्यामुळे आपण नक्की त्यांना यश देऊया आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.